आज आपण करमाळा गावामध्ये प्लॉट विजिट साठी आलो होतो आणि हा प्लॉट आपण स्वतः हार्वेस्टिंग करायला घेतलेला आहे. तर विट्रो प्लांट G9 टिश्यू कल्चर या कंपनीची रोपं आहेत आणि या शेतकऱ्याला गेल्या वर्षी आमचे मित्र संजय यादव यांच्या मार्फत आम्ही यांना रोपं दिली ती. विट्रो प्लांट हैदराबाद कसं आहे शेतकऱ्या तोंडून त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया. सर्वप्रथम आमच्या कंपनीला तुमची ओळख सांगा. मी हनुमंत किसन काळे, वडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तुम्हाला विट्रो प्लांट हैदराबादची रोपं कशी वाटली? एकदम खूप छान वाटली. छान वाटली ना? हा, तर एकंदर किती रोपं आहेत सगळी? ही 2850 आहेत. बरं, 2850 रोपांमध्ये तुम्हाला किती टन ऍव्हरेज अपेक्षित आहे? सरासरी आम्ही एक गड मोपला हम्म. 32-33 किलो पर्यंत जातोय. एक गड 32-33 किलो पर्यंत जातोय. हो. बर, व्यापारी आल्यानंतर ह्या बागाला रिकव्हरी किती लागला असं म्हणतात? सरासरी 90% पुढे रिकव्हरी लागेल म्हणून सगळे सांगतात. बरोबर का नाही? हो. म्हणजे वरच्या फाण्याला काय संख्या किती आणि एका बंचला फाण्या किती आहेत? 32, 34, 30 केळ आहेत. म्हणजे वर आणि त्याच्या खाली सुद्धा 1 ते 2 केळच कमी नाही तर 4 फाण्यापर्यंत 32, 28 इतकीच संख्या आहे केळाची. बरं बरं. एका बंच मध्ये किती फाण्या आहेत? 9, 10, 11 पर्यंत आहे. 9-10 11 पर्यंत फाण्या आहेत. आम्ही जेणेकरून की बाबा जास्त फुगावा म्हणून खालचे तोडे अंगठा केळा लवकर येत नाही ह्याला, बरोबर. खाली येतोय जास्त. खाली येतो जास्त. हा. बरं बरं बरं. तुम्हाला डिसीज फ्री बाग आहे म्हणजे व्हायरस आणि करप्याला काय त्रास दिला का? व्हरायटी कशी वाटली? नाही, एक नंबर आहे. व्हायरस बाकीच्या बागेत जर बघायचं म्हटलं तर येतोय, पण ह्या रोपावरती व्हायरस आणि करप्या 99% येतच नाही. फक्त आम्ही एकच करप्याची फवारणी केली, ती बी येऊ नये म्हणून. येऊ नाही म्हणून. हो म्हणजे तुम्हाला रोग प्रतिरोधक क्षमता चांगली आहे झाडाची. हो, चांगली आहे. याला व्हायरस करपा येत नाही. हा, विट्रो प्लांटेशन केल्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, एक नंबरच समाधानी. आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता विट्रो प्लांट बद्दल? विट्रो प्लांट बद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, मी पुढे जर केळी करायची मला, पण मी विट्रोच लावणार, दुसरी कुठलीही कंपनीच लावणार नाही. तुम्ही विट्रो लावा आणि एकदा अनुभव घ्या की जैनच्या तुडीत केळी लोक जरी म्हणत असेल तरी पण विट्रो प्लांट एवढा भारी की जे लहानपणापासून त्याची काळोखी बी हटली नाही. एका दुसरं जरी आपल्या परिस्थितीनुसार आपण जरी त्याला खत टाकाय कमी पडू तरी त्यांनी त्याची काळोखी वाढी सगळं काय, अगदी मुळ्याचं सुद्धा तुम्हाला सांगतो एक नंबर त्या ठिकाणी प्रतिकारक शक्ती त्या झाडामध्ये आणि त्या हवामान मेंटेन करून त्याची वाढ अगदी व्यवस्थित झालेली आहे. बरोबर. विट्रो प्लांट कंपनीला वेळ दिल्याबद्दल आणि विट्रो प्लांट प्लांटेशन केल्याबद्दल आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगितल्याबद्दल विट्रो प्लांटच्या कंपनीतर्फे आम्ही तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.